नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, मी तुम्हाला नेहमीच आपल्या चॅनलमध्ये भक्तांचे दिव्य अनुभव सांगत असते. असंख्य वेळा भक्तांच्या घरी घडलेले चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पुराव्यांसकट दाखवत असते. आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे असाच एक चित्तथरारक, अंगावर रोमांच उभे करणारा, दैवी शक्ती किती जागृत असते याची प्रचिती आणणारा सर्वात सुंदर अनुभव. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात नवरात्रीचे घट बसतात. माता दुर्गे 9 दिवसात आपण आराधना करतो, कुलदेवीची सेवा करतो, लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय करतो. मात्र ही सेवा भक्तांच्या इच्छा कशा पूर्ण करते? कुलदेवी साक्षात आपल्या घरात किती जागृत असते, भक्तांवर आलेले संकट ती कसे दूर करते हे प्रत्येकाला आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल. अगदी आत्ताच काही दिवसांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या सौभाग्यवती कांचन अहिरे या ताईंच्या घरात घडलेला हा दिव्य चमत्कार ऐकूयात या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी सौभाग्यवती कांचन आणि मी पुण्यात राहते. खरं तर गणपती बाप्पा, आई तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज या सगळ्याच दैवतांचे मी निस्सीम भक्त आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून मी मांसाहार सोडलं आणि वारकरी धर्म मी जवळ केला. मी माळकरी आहे, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, पण मी सगळ्याच देवांवरती श्रद्धा ठेवते. असंख्य वर्ष मी कुलदेवीचे व्रत, उपवास, वैकल्य हे सर्व काही करते. मात्र माझ्या लग्नानंतर थोडंसं चित्र बदलून गेलं. माझ्या सासूबाईच्या आहेत, ह्यासुद्धा सेवेतील होत्या. मात्र माझे जे पती आहेत त्यांची देवावरती श्रद्धा नव्हती. आपण म्हणतो ना, नास्तिक, अगदी ते नास्तिकच होते. मी केलेली कुठलीच सेवा त्यांना मान्य नव्हती. मात्र माझ्या सासूबाई त्यांना सांगायच्या, असू दे, चांगलं करतीये, करू दे, तू तिच्यामध्ये कधी जाऊ नको. त्यामुळे माझी जी काही सेवा आहे ती मनापासून सुरू होती. माझे पती एका खासगी बँकेमध्ये कामाला होते. बँकेचे ते मॅनेजर होते. सगळे बँक ते स्वतः सांभाळायचे, सगळे व्यवहार ते स्वतः बघायचे. मार्गशीर्ष महिना सुरू होता. माझे महालक्ष्मीचे व्रत सुरू होते. पहिलाच गुरुवार. खरं तर महालक्ष्मीचा एक सुंदर फोटो आमच्या देवघरात होता, पण माझी खूप इच्छा होती की महालक्ष्मीची एक चांदीची मूर्ती आपण घरी आणावी. मार्गशीर्षातला पहिलाच गुरुवार मी सोनाराच्या दुकानात गेले आणि तिथून महालक्ष्मीची सुंदर मूर्ती मी घरी घेऊन आली. ही मूर्ती देवघरात ठेवली. त्या मूर्तीची छान पूजा केली, पंचामृताने अभिषेक घातला. बघता बघता 4 गुरुवार पूर्ण झाले आणि 4थ्या गुरुवारी उद्यापन झाले. मात्र त्या 4थ्याच गुरुवारी आमच्या घरात थोडेसे अघटित घडले. माझे पती ज्या बँकेत कामाला होते तिथे एक गैरव्यवहार झाला आणि त्या व्यवहारामुळे पूर्ण बँक सील झाली. माझे पती जी बँक सांभाळायचे, हँडल करायचे, त्यांचे काम गेले आणि त्याच्यासोबतच माझ्या पतींवरती केससुद्धा झाली. त्यामुळे आम्ही घरातले सगळेच टेन्शनमध्ये होतो. पण माझ्या पतीचा समज असा झाला की ती लक्ष्मीची मूर्ती मी घरात आणली आणि त्याच्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली. कारण त्यांची श्रद्धा जरी नसली तरी अंधश्रद्धा खूप होती, प्रत्येक गोष्टीत विरोध. त्यामुळे त्यांनी मला दोष द्यायला सुरुवात केली. तू ती लक्ष्मीची मूर्ती घरात आणलीस आणि घरात विघ्न आलं, घरात दारिद्र्य आलं, माझ्या कामात अडथळा आला, या मूर्तीमुळे हे सगळं काही झालं. मला ते नको नको बोलू लागले. ती चांदीची मूर्ती पहिले उचलून फेकून दे असे सांगू लागले.
अगदी ऐकत नव्हते. त्यावेळेस ते खूप डिप्रेशनमध्ये सुद्धा होते. मग माझ्या सासूबाई म्हणाल्या, उगाच शब्दाला शब्द लागेल आणि भांडणं होतील. तो आता कुठल्याही बोलण्याच्या स्थितीत नाहीये. त्यामुळे ती जी मूर्ती आहे ती उचलून कपाटात किंवा एखाद्या शुभ ठिकाणी लपून ठेव. आता कुठे ठेवावी कळत नव्हतं, कारण बऱ्याच वेळा ते कपाटसुद्धा ओपन करायचे. मग आता ही मूर्ती कुठे ठेवावी हा प्रश्न. तेव्हा आठवलं आपलं जे जुनं घर आहे, ज्या घरामध्ये आपण तांदळाचा साठा ठेवलेला आहे, त्या तांदळाच्या टाकीत ही मूर्ती ठेवावी. आमच्याकडे भरपूर शेती आणि प्रत्येक वर्षी आम्ही त्या शेतीत चांगले उत्पन्न घ्यायचो, त्यामुळे तांदूळही भरपूर असायचे. मग एक छोटाच साठा होता. त्याच साठ्यामध्ये मी ही लक्ष्मीची मूर्ती लपून ठेवली. जवळपास या गोष्टीला 5 ते 6 वर्ष उलटून गेली आणि मी ती गोष्ट विसरून सुद्धा गेली. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी, बरेच प्रसंग आयुष्यात घडले, पण ती लक्ष्मीची मूर्ती मी त्या तांदळातून बाहेर काढलीच नाही. मात्र आत्ताच या नवरात्रीत, म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, त्या दिवशी घटस्थापना आहे, त्या दिवशी मी घट मांडला. आमची जी तुळजाभवानी माता, आमची कुलस्वामिनी आहे, तिची मूर्ती घटासमोर ठेवली. माझी पूजा मांडणी सगळं काही झालं आणि तुम्हाला सांगते, त्यावेळी कुठेतरी मला अगदी अचानक महालक्ष्मीच्या मूर्तीची आठवण झाली. मी सासूबाईंनाही विचारलं की आई, महालक्ष्मीची मूर्ती आपण जी लपून ठेवली होती ती तुम्हाला आठवते का, कुठे ठेवले? सासूबाई म्हणाल्या, ती तूच ठेवली होतीस, त्यामुळे ती मला माहिती नाही. थोडंसं घरात शोध असेल. मी त्या दिवशी खूप शोधली, पण ती मूर्ती कुठेच भेटली नाही. मी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, अगदी 3 दिवस सतत ती महालक्ष्मीची मूर्ती शोधत होती, पण ती मूर्ती मला कुठेच दिसेना. तुम्हाला सांगते, पंचमीच्या दिवशी, म्हणजे नवरात्रीच्या 5व्या माळेवर शुक्रवारी माझ्या सासूबाईंचे जे मावस भाऊ आहेत, तर त्यांची टीम फिरण्यासाठी म्हणून आमच्याच भागामध्ये एका दिवसासाठी चालली होती आणि त्यांच्यासोबत माझा मुलगासुद्धा जाणार होता. सासूबाईंच्या मावस भावाने फोन केला, हट्ट धरला की आपल्या शौर्याला सुद्धा तिथे घेऊन जातोय. माझा शौर्य हा घरातला एकुलता एक मुलगा आणि तो सगळ्यांच्या आवडीचा, कारण तो लहानपणापासूनच समंजस, सगळ्यांत मिसळणारा, सगळ्यांचं ऐकणारा, कुणी काहीही सांगितलं तर ते काम पटकन करणारा. शिवाय त्याला फिरण्याची खूप ओढ. आणि ते आईंचे मावस भाऊ, त्यांचा माझ्या शौर्यावर प्रचंड जीव. ते मी नेहमीच सांगायचे की जेव्हा कधी मी फिरायला जाईल तेव्हा मी शौर्याला घेऊन जाईल, आणि यावेळेस त्यांनी फोन केला. मग मी सुद्धा त्यांना होकार दिला. शुक्रवारी, म्हणजे नवरात्रीतील 5व्या माळीला माझा शौर्य त्यांच्यासोबत सकाळी 9:30 वाजता घरातून बाहेर पडणार होता. पण त्या दिवशी आमच्यासोबत काहीतरी वेगळे घडले. सकाळी 6 वाजले असतील आणि आमचं जे जुनं घर आहे, त्या जुन्या घरातून घंटीचा आवाज येऊ लागला. हा घंटानाद जोरजोराने येत होता. खरं तर आम्ही सकाळी उठल्यापासून विचार करत होतो की आपल्या शेजारी पाजारी कुठलंही मंदिर नाही, एवढ्या वर्षात कधीही आपल्याला घंटीचा आवाज आला नाही. मग आज नवरात्रातील या 5व्या माळीवर इतकी घंटा कोण वाजवतोय? शेजारी पाजारी आम्ही बघितलं. 6 वाजेपासून 7:30 वाजेपर्यंत हा घंटीचा आवाज असाच येत होता. त्यानंतर माझ्या सासूबाई म्हणाल्या, अगं, हा आवाज आपल्याच जुन्या घरातून येत आहे. म्हणून मग मी आणि आमच्या आई, आम्ही दोघेही जुन्या घरात गेलो. जुन्या घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आम्ही तिथे आजूबाजूला पाहिलं, तुम्हाला सांगते, ज्या ठिकाणी ती लक्ष्मीची मूर्ती मी ठेवली होती तिथे एक लख्ख प्रकाश जाणवला आणि त्या टाकीवरती मला एक छोटंसं घुबड दिसलं. आई म्हणतात की घरात घुबड, हे कसं शक्य? पण आम्हाला माहिती होतं घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे आणि ते अत्यंत शुभ आहे. मग पुढच्या 5 मिनिटांमध्ये ते घुबड गायब झालं. आम्ही त्या टाकीजवळ गेलो आणि सहजच घुबड तिथे बसलेलं म्हणून त्या टाकीचं झाकण आम्ही बाजूला केलं आणि जेव्हा त्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर माता महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती चक्क वरती आली होती. तेव्हा मला आठवलं की ही मूर्ती मी तांदळामध्ये आत दाबली होती, ती मूर्ती बाहेर कशी आली? मग माझे सासरे, त्याच्यानंतर आमच्या शेजारचे रामू काका, हे सुद्धा हा चमत्कार पाहायला आले आणि त्या माता महालक्ष्मीच्या मूर्तीतून कंटिन्यू घंटेचा आवाज सुरूच होता. बराच वेळ हा आवाज येत होता. अगदी हे सगळं घडत असताना 8:30-9 वाजले असतील आणि तितक्यातच आमचे ते मावस भाऊसुद्धा दारात आले.
पण हा चमत्कार घडला हे त्यांनाही कळाले. आणि मग हे सगळं बघून माझा शौर्य त्यांना म्हणाला की काका मला नाही यायचं. आमच्या घरात साक्षात महालक्ष्मीचा चमत्कार घडलाय. त्या एका कारणामुळे माझा शौर्य त्यांच्यासोबत गेला नाही. त्यांनीसुद्धा महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि मग ते निघाले. तुम्हाला सांगते, ते निघाले आणि अवघ्या अर्ध्या तासात फोन आला. तेव्हा कळाले की जे आमचे भाऊ त्यांच्या टीमसोबत फिरायला गेले होते त्यांचा अपघात घडला. हा अपघात इतका भयानक होता की त्यामध्ये कुणीच वाचणे शक्य नव्हते. पण तिथल्या लोकांनी सांगितले काहीतरी चमत्कार असावा, काहीतरी मिरॅकल असावं, म्हणून इतक्या लोकांमध्ये कुणालाच जीवितहानी झाली नाही. कुणाच्या हाताला लागलेलं, कुणाच्या पायाला लागलेलं, कुणाला खरचटलेलं, पूर्ण गाडीचा चक्काचूर झालेला, अगदी एकही गाडीची गोष्ट बाकी राहिली नव्हती. मात्र गाडीत असणारे ते 8 लोक अजूनही सुखरूप होती. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेलं, बऱ्याच गोष्टी घडल्या आणि मग तेव्हा त्या भाऊंनी सांगितलं की अगदी महालक्ष्मीची कृपा असावी. आम्ही तिथे आलो, तिथे दर्शन घडलं आणि त्यानंतर प्रवास सुरू केला, कदाचित म्हणून आम्ही सगळे सुखरूप राहिलो. खरंच महालक्ष्मीने ही कृपाच केली. त्याच्यानंतर मी शौर्याला जवळ घेऊन खूप रडले, कारण कदाचित आज माझा शौर्य त्यांच्यासोबत असता तर अघटित घडले असते. पण महालक्ष्मीने आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून सोडवले. त्याच दिवशी तिचा घंटानाद ऐकू येणे, त्याच दिवशी महालक्ष्मीची मूर्ती पुन्हा देवघरात असणे आणि त्याच दिवशी इतकं मोठं संकट टळणे, हा योगायोग नव्हता, तर इतक्या वर्षी केलेल्या सेवेचं फळ होतं. खरंच ही नवरात्र आयुष्यात कधीही न विसरण्यासारखी ठरली. ही कृपा कायम अशीच असावी आणि आयुष्यभर महालक्ष्मी मातेने आमच्याकडून तिची भक्ती घडवून घ्यावी. श्री स्वामी समर्थ. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजे. भक्तांनो, अंगावर शहारे आणणारा, खरंच तुम्हाला सुद्धा आज हा अनुभव सांगत असताना नकळत माझ्याही डोळ्यात पाणी आलं. खरी भक्ती कशी असते आणि महालक्ष्मीची कृपा भक्तांवरती कशी असते हे आज प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळालं. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.